नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे। यामध्ये जीवा आणि नंदिनी एकत्र येत आहेत, तर इकडे पार्थ आणि काव्यासुद्धा प्रेमाने एकमेकांच्या जवळ येत आहेत। तिथं काव्याने खूप प्रेमाने पार्थसाठी कॉफी तयार केलेली असते आणि ती कॉफी घेऊन रूममध्ये जाते। तो पार्थ थोडी ती टेस्ट करतो आणि म्हणतो, शी किती घाण ही कॉफी केली। आणि पार्थ लगेच काव्या म्हणते, खरंच का? म्हणते, सॉरी हां, मी खूप प्रयत्न केला होता की ही कॉफी चांगली व्हावं, पण माझ्याकडून चांगली नाही झाली, त्याबद्दल खूप सॉरी। तर पार्थ म्हणतो, अशी कधी कॉफी करतात का? यावरती काव्या लगेच रडायला सुरुवात करते। तर पार्थ म्हणतो, अगं मी तुझी मस्करी करते, तू रडते कशाला? डोळे पुस बघ। आणि पार्थ तिला कसंबसं समजवण्याचा प्रयत्न करतो। तिकडं तर जीवाना काहीतरी हातामध्ये घेऊन आलेला असतो आणि ते नंदिनीला कळतं। नंदिनी ते बघण्याचा खूप प्रयत्न करतो, पण जीवा काही तिला दाखवत नाही। तर नंदिनी म्हणते, मला कळलंय तुम्ही काय आणलंय। तर जीवा म्हणतो, काय? तर नंदिनी म्हणते, माझ्यासाठी तुम्ही गजरा आणलाय ना, द्या की मग मला तो। तुम्ही तो गजरा लपवताय का? तर इकडे लगेच आता पार्थ काव्याला कसंबसं समजवतो आणि म्हणतो, हे बघ काव्या, मी ना त्या दिवशी तुझं चित्र टॉर्च तयार केला होता, तेही तुला माहिती, आणि तुझं जे काढलेलं चित्र तुला खूप आवडलं होतं ना। तर लगेच काव्या म्हणते, तर काय, पहिल्यांदा कोणीतरी इतकं छान माझं केश तयार केलेलं होतं। तर पार्थ म्हणतो, आता मी एक काम करणार आहे, तर ते केश ना मी माझ्या हातावरती काढून घेणार आहे। तेवढ्या ती म्हणते, कशाला? तेवढ्यात तिला काहीतरी सामान ठेवायचं असतं आणि ती स्टूलवरती चढते। ती स्टूलवरती चढायला जाते, तेवढ्यात ती खाली पडायला लागते। तर पार्थ तिला अलगद झेलतो आणि म्हणतो, हे बघ, असं स्टूलवरून पडायचं नसतं, तर आता प्रेमात पडायचं असतं। तर असं म्हणल्यावरती काव्या म्हणते, देशमुख तुम्ही काही बोलताय, हां, मला खाली सोडा। आणि हे सर्व काही रम्या पाठीमागून ऐकत असते। हे सर्व बघून रम्याचा जीवाचा खूप जळफळाट होतो आणि काव्या तिथून निघून जाते। तर काव्याचं तर नंदिनीकडे काहीतरी काम असतं, म्हणून ती नंदिनीच्या रूममध्ये जाते आणि तिला कळतं की जीवाने नंदिनीसाठी गजरा आणला आहे। तर लगेच काव्या म्हणते, तुम्ही तो गजरा आणला आहे ना, तो द्या ना नंदिनी ताईला, कारण जिथल्या तिथं माणसाला प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे, नाहीतर खूप उशीर होतो। तर जीवा लगेच आता नंदिनीला गजरा देतो। तर नंदिनी म्हणते, असा नाही, तो गजरा माझ्या डोक्यामध्ये माळा। तर आता ह्या दोन्हीही जोड्या एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत। आता नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।